हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं ना, माझी मशीन नीट चालत नव्हती आणि त्याच्यामुळे मी छोट्या मशीनवरती तिला ह्या टेबलवरती आणून ठेवली आणि शिवत होते कपडे. पण ड्रेस खूप मोठे आहेत ना, हेवी असे ड्रेस असतात, त्याच्यामुळे जे साईडचे पार्ट वगैरे आहेत ना, म्हणजे फिटिंग करताना तर खूप प्रॉब्लेम येतो. छोट्या मशीनवरती पटकन नाही करता येत. म्हणजे आधी मला ना सवय होती, तर आधी खूप म्हणजे चांगलं यायचं तिच्यावरती शिवता. पण आता त्या मशीनची सवय मोडली. ती मशीन आता फक्त मी कुठं ओव्हरलॉक करण्यासाठी आणि पिको करण्यासाठी वापरते फक्त, बाकी नाही. या मोठी मशीन इतकी फास्ट चालते ना की हीच चालवावीशी वाटते. मग ती थोडी स्लो चालते. स्लो म्हणजे जास्तही स्लो नाही, बऱ्यापैकी फास्ट चालते. पण आता तिची सवय मोडली. आणि फिनिशिंगसाठी जर म्हणायचं झालं ना, तर अशी टेबलमध्ये जॉईंट असणारी मशीनच चांगलं आहे. ती वरती ठेवली ना आपल्याला की गळ्यांचं म्हणा किंवा कोणतंच फिनिशिंग व्यवस्थित काढता येत नाही. जसं टेबलवरती आपण कपडा पसरून आणि धरता येतो आपल्याला, तर तसा नाही येत. मला ना हसायला यायला लागलं. मशीनला काहीच झालं नव्हतं. आम्ही ज्यावेळेस रात्री घेऊन गेलो ना मशीन, त्यावेळेस ते काका मला बोलले की काहीच नाही झालं मशीनला, फक्त सुई उलटी लावले. मला वाटते किती सुया चेंज केल्या असतील तरीसुद्धा मशीन तशीच चालत होती. आणि त्याचं कारण होतं सुई उलटी लावलेली होती त्याच्यामुळे. आणि खरं तर ना, जसे आता आपल्याला ना जसे प्रॉब्लेम येत राहतात ना, तसा आपला एक्सपिरियन्स वाढत जातो त्या वस्तूचा. आता जशी बारकी मशीन मी कशी पण हँडल करते, काही जर झालं तर मला लगेच दुरुस्त करता येते ना, तसं ही अजून एवढी येत नाही. कारण हिला जसे प्रॉब्लेम येतील ना, तसं आता मला काल त्या काकाने बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगितलं की सुई उलटी लागल्यानंतर असं होतं, किंवा धागा फास्ट येत असेल तर असं असतं वगैरे वगैरे, सगळी माहिती त्यांनी मला पुरवली. त्याच्यामुळे आता नेक्स्ट टाईम ना, जरी छोटा प्रॉब्लेम झाला ना, तरी मी घरी सॉल्व करू शकते ना. तर इथपर्यंत त्यांनी मला समजावलं आणि बराच वेळ त्यांनी माहिती दिली. पण आम्ही विचारलं पैसे किती झाले, तर त्यांनी पैसे पण नाही घेतले. म्हणजे पैसे नाही घेतले त्यांनी. मला म्हटले तूच तर ठीक केलं, मी काय केलं तेव्हा, मी फक्त सांगितलं एवढंच बोलले. आणि खरंच खूप छान मशीन आता चालायला लागली आणि बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगितलं मला त्यांनी. तर तुम्ही जर व्हिडिओ शूट वगैरे करत असाल, यूट्यूबर असाल किंवा व्हिडिओ तुम्ही बनवता, तर मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगते. जर आता ह्या रूमला कसं इकडे एक खिडकी आहे, जिकडं सूर्य मावळतो तिकडे एक खिडकी आहे. आता दोन्ही खिडकीतून जर उजेड आला ना, तर व्हिडिओ अजिबात चांगला शूट होत नाही. पण एका खिडकीला कोणताही पडदा लावला आणि दुसऱ्या खिडकीच्या बाजूला कॅमेरा करून बसलो आपण, तर ते परफेक्ट व्हिडिओ शूट होतात आणि क्वालिटीसुद्धा एक नंबर येते. तर त्यासाठीच माझं आता इकडच्या खिडकीला पडदा लावायचं चाललं आहे. त्या खिडकीला नाही लावणार, कारण त्या साईडला मशीन ठेवली तर तिथं जास्त उजेड येणं गरजेचं आहे. तर ह्या खिडकीला लावते, जेणेकरून तिकडनं मी ज्यावेळेस पण व्हिडिओ शूट करेन ना, त्यावेळेस ते चांगले आणि मस्त असे शूट होतील. बघूयात आपण आता पुढे. मी दाखवेलच शिलाई काम करताना थोडासा क्लिप घेईल, तर कशी शूट होते ते पण आपण बघूया. तर ना, एका ड्रेससाठी ज्यावेळेस आपण साडी घेतो ना, आता ही साडी ना मी एकच फ्रॉक शिवला आहे साडीचा. त्याच्यानंतर मग काय ह्या साडीच्या फ्रॉकची ऑर्डर आलीच नाही. मग आता इतक्या दिवस ठेवून साडीचा कपडा खरंच खूप जास्त टिकाऊ आहे, छान आहे. पातळ आहे पण टिकण्यासाठी चांगला कपडा होता. पण ठीक आहे, याची प्रिंट इतकी छान होती की मी म्हटल्याचा पडदा जर आपण शिवला ना, तर तो जास्त छान दिसेल. आणि बरोबर एका खिडकीपुरता भरपूर पुरेसा असा पडदा तयार होत होता. साडीला मी वरच्या साईडनं थोडंसं जॉईंट दिलं आहे, कारण की साडीची उंची आहे ना खिडकीपेक्षा कमी असते. त्यामुळं मग ते ना थोडंसं इतभर असं खिडकीचा जो पार्ट आहे ना, तो पण राहतो. तर त्यासाठी मी ह्याला ब्लाऊज पीस पण होता, तर त्या ब्लाऊज पीस कट करून वरनं पट्ट्या जोडल्यात. बघा, अजून मॅचिंग एखादा सापडला ना कपडा, तर खालच्या लेसला अजून एक लेस अटॅच केली ना, तर मग परफेक्ट होऊन जाईल. तर ह्या खिडकीला ना जे काही ती हे आहेत ना, नळे आहे ना, दांडी म्हणतो आपण ते, तर ती खूप वरती आहे. तिच्यामध्ये जर अडकवलं ना, तर मग ती इतकं खाली अर्धीच खिडकी रिकामी राहते. त्यामुळे मी इथं माझे जे स्टिकर आहेत ना ते लावलेत. आणि हे स्टिकर इतके छान आहेत ना, अजिबात निघत नाही. मी किती सगळे माझे स्टिकर यूज झाले. तर मला वाटते 2 स्टिकर बाकी आहेत फक्त, 2 बॉक्समधले. तर बघा, छान पडदा दिसतोय. आणि ह्या साडीची प्रिंट पण छान होती. म्हणजे मध्ये ना मस्त अशी फ्लावरची प्रिंट होती, तर ते खूप मस्त वाटत होतं. तर म्हटलं ठीक आहे. आणि तसंही ज्या गोष्टींना म्हणजे या साडीचा तर काही फायदाच नव्हता, ठेवून मी टाकूनच दिली असती. माहीत नाही याची ऑर्डर आली असते का नसती. तर रिस्क खूप आहे, बिझनेस करणारा सुखाचं नाही आहे. बऱ्याच जणांना वाटतं की काय तेव्हा हिनं एका साडीतलं थोडीच सगळा कपडा यूज झाला असेल, साडी तर शिल्लकच राहिली असेल. अरे पण ती शिल्लक राहिलेल्या साडीचं करायचं काय, हा तुम्ही विचारच करत नाही. फक्त तुम्ही हाच विचार करता की तुमच्याकडून पैसे घेतले, कमीत कमी त्या साडीचे पैसे निघले पाहिजे, एवढे तर पैसे तुमच्याकडून घेतले गेलेच पाहिजेत असं मला वाटतंय, म्हणजे कस्टमरकडून. तर तुम्ही सुद्धा करत असाल ना, तर शक्यतो घ्यायचेच. तर बघा, आता पलीकडे पडदा लावल्यामुळे ना
आत्ता माझ्या फेसवरती जी क्लॅरिटी दिसते ना ती पहिली दिसत नव्हती. तर ही एक म्हणजे थोडंसं अनुभव आलेला असतो. आता मला आता 2 वर्ष झालं मी यूट्यूब चॅनल चालवते, त्याच्यामुळे भरपूर अनुभव आहे की कुठून व्हिडिओ शूट केला तर परफेक्ट येईल किंवा क्वालिटी कशी येईल वगैरे. तर बघा आता तिकडची खिडकी झाकली गेली तरीसुद्धा तो पातळ आहे पडदा, पण तरी ठीक आहे, आपलं काम होतं आहे. आणि बघू म्हणजे असं काही नाही, मी घेणार होते विकत, पण म्हटलं होतं आहे साडीचं तर कशाला पैसे घालवायचे. आणि माझा बेडरूममधला पण जो साडीचा पडदा ना तो मला ना जो विकतमध्ये घेतला आहे ना त्या पडद्यापेक्षा पण जास्त आवडतो. तो छान दिसतो. जो ऑरेंज साडीचा होता ना तो जुन्या साडीचा शिवला आहे, पण त्याचा काठ वगैरे ब्रॉड होता त्याच्यामुळे तो पण मस्त दिसतो आहे. हा पण छान दिसतो, असं वाटत नाही की घरी बनवला आहे वगैरे, पण ठीक आहे चला. तर आता मी इथं ना दुपारी पार्टीवेअर ड्रेस एक शिवायला घेतलेला आहे. तर आता बऱ्यापैकी काम मी कमी केलेलं आहे. खरं तर काम कमी करायला नको होतं, कारण की म्हणजे माझ्याकडे ना माझं स्वतःचं घर म्हणजे फ्लॅट 1 BHK असतं तरी चाललं असतं, आणि एक गाडी, एक छोटी गाडी आणि एक मोठी गाडी एवढं असतं ना तर मी काहीच काम केलं नसतं, निवांत बसून राहिले असते. पण हे सगळं आपल्याला करायचं आहे, घ्यायचं आहे, त्याच्यामुळे कष्ट करावेच लागणार आहे. किती जरी मनातून वाटत असेल ना की बंद करावं, नुसतं आराम करावा, दुपारची मस्त झोप काढावी, प्रत्येकालाच म्हणजे आता सगळ्याच बायका दुपारची कामं झाली की झोपतात, पण मी झोपू नाही शकत. माझे डोळे इतके जळजळतात की असं वाटतं जाऊन झोपावं, पण नाही झोपू शकत. त्याच्यामुळे मी थोडा दिवस ना रुद्राचे शाळेचं पण रुटीन लागेपर्यंत रेस्ट घेणार आहे. म्हणजे त्याचं पण स्कूलचं व्यवस्थित रुटीन लागेल आणि कसं होतं आहे, व्हॅन भेटते का हे सगळं चेक करायचं आहे. त्यामुळे म्हटलं थोड्या दिवस ऑर्डर बंद ठेवूया. तर बंद ठेवलेल्या आहेत. आता मला वाटते 3च ऑर्डर माझ्याकडे आहेत, त्या 3 कंप्लीट झाल्या. आणि पार्टीवेअर ड्रेसच्या आहेत 4-5, म्हणजे अशा 3 आणि 5 अशा 7-8 आहेत. तर त्या काय माझ्या 2-3 दिवसात कंप्लीट होऊन जातील. आणि त्याच्यानंतर मग मी रिलॅक्सच आहे थोड्या दिवस. बंद नाही करू शकत, म्हणजे मला घरचे पण नको म्हणतात, बंद नको करू म्हणतायत. कामाला हवं तर घे हाताखाली कोणाला तरी, पण बंद नको करू. तर कामालाच भेटत नाही आहे. खूप म्हणजे मस्त रुटीन लागलं होतं, इतकं म्हणजे छान लागलं होतं ना. मी दिवसाचे 7-8 ड्रेस कंप्लीट करत होते आणि एका दिवसाचे म्हणजे माझी रोजची पार्सल 12, 13, 15 अशी जायची. इतकं म्हणजे माझं कंप्लीट व्हायचं काम, पण आता नाही होत. तिथं दीपिका वगैरे ते सगळे पण होते मदतीला, पण ठीक आहे, हळूहळू मला वाटतंय भेटून जाईल. म्हणजे मी आता इथं मावशी आहेत कामवाले येतात त्या, तर त्यांना सांगेन की आहे का कुणी मुलगी बघा, जरा चांगला क्लास म्हणजे चांगलं शिवणारी वगैरे, असं मी विचारेन. तर बघू आता भेटेलच हळूहळू, एकदा रुटीन लागलं ना की म्हणजे बरोबर लागून जातं. तर ठीक आहे चला. तर कालच्या व्हिडिओवरती ना बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की ड्रेसला तू जॉईंट नको लावू, तर मी ड्रेसला कोणताही जॉईंट लावत नाही. बघा साडीची घडी घातलेली असती तर घडी घातल्यानंतर मध्ये ना लाईन येते, जी घडी असते ना आपली ते घडीची लाईन येते, तर तीच लाईन त्या ड्रेसच्या मध्ये दिसते. ड्रेस डिस्पॅच करताना मी तो इस्त्री पण करते, तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही दमनचे पण आपले ब्लॉग बघितलेलेच आहेत. पण माझी एक्साइटमेंट एवढी असते ना की ड्रेस तयार झाल्यानंतर केव्हा एकदा तो घालते आणि ते कसा रेडी झाला आहे, परफेक्ट दिसतोय का, तर हे बघायची एवढी एक्साइटमेंट असते ना की मी शिवून झाल्या लगेच तो ड्रेस म्हणजे ट्राय करते की बाबा कसा आहे, बरोबर झाला आहे का. आणि डिस्पॅच करायच्या आधी मग इस्त्री करते, तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण ह्या डिटेल्स देईनच, कारण शॉर्ट व्हिडिओ जास्त लोक बघतात, लॉंग व्हिडिओ थोडे कमीच बघतात. आणि मग बघितला तरी फुल नाही बघत, त्याच्यामुळे जे मी सांगते ते त्यांना ऐकायलाही भेटत नाही. तर हा प्रॉब्लेम होतो आहे. तर कोणताही साडीमध्ये ड्रेसमध्ये मी फोल्ड लावत नाही. आणि साडीचा ड्रेस ज्यावेळेस आपण रेडी करतो ना त्यावेळेस फोल्ड द्यायची गरजही नसते, म्हणजे जोड द्यायची गरजही नसते. ती फोल्ड केल्यामुळं ती आपल्याला ते तसं दिसतं, पण ते तसं नसतं, असं आहे. तर ठीक आहे, जे सांगायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल. तर जो कस्टमाइज करायचा होता ड्रेस ना तोच मी आता रेडी करते. तसं सांगायचं झालं ना तर दोन्ही ड्रेसला सेम टू सेमच टाईम गेला माझा, म्हणजे जो मी माझ्यासाठी जो रेडी करते आधीचा तसा, तर त्यालाही तेवढाच टाईम जातो आहे. साधारणतः मला हा ड्रेस शिवण्यासाठी 1.25 तास जातो, म्हणजे 1.25 तासात माझा एक ड्रेस कंप्लीट होतो. फिक्स म्हणजे कन्फर्म होतोच, 1 तासात पण होतो, पण मी थोडंसं आता लक्ष देऊन थोडंसं केलं ना की 1.25 तास हा मला फिक्स लागतो, कारण ड्रेस मोठा आहे. दिसायला जरी एवढंसं छोटंसं दिसत असेल ना की बाबा एकच साडीचा शिवायचा आहे, पण त्याला अस्तर पडल्यानंतर तो इतकं होतो ना की तिथं मशीनच्या टेबलवरती हँडल करता येत नाही, इतका तो मोठा होतो ड्रेस. त्यामुळं जवळजवळ मला वाटतं 2.5 किलोच्या वरच ड्रेस भरतो, त्याचं मग कुरिअर चार्ज पण जास्त जातो. बरेच जण म्हणत आहेत की 999 प्राईस जास्त आहे, तर कुरिअर चार्ज 3 मीटर खालच्या घेरसाठी अस्तर वापरते, 1 मीटर वरच्या पार्टसाठी अस्तर वापरते कॉटनचा, 4 मीटर अस्तर झाला 3.5 तर कन्फर्म.
आणि त्याच्यानंतर मग कपडा आला, लेस आली, ब्रॉड लेस आहे, महाग आहे, त्याचबरोबर कुरिअर चार्ज आला, पॅकिंग चालं. तर हे सगळं मिळून तर चार्ज मी लावलेला आहे. मला वाटतं ना मेहनतीचे ना एवढे पैसे प्रत्येकाला भेटलेच पाहिजे. रुद्र एकदा का स्कूलमध्ये जायला लागला ना मग मस्त रुटीन लागून जाईल. तर त्याची शाळा दुपारची आहे. मला इतकं टेन्शन आहे ना, 12:30 ते 4:30 त्याची शाळा आहे. टायमिंगच म्हणजे खूपच विचित्र टायमिंग आहे. म्हटलं सकाळी असते तर बरं झालं असतं. तर एवढ्या बुक्स आहेत, कॉपी एवढे कशाच आहे रे मॅथ्स. तर रुद्र आज येणार नाही. नंतर तुमच्या कमेंट येतील की का नाही आला रुद्र. तर त्याने कपडे काढलेत म्हणे. लय गरम होते आज ना, कालपासून इतकी जास्त गरमी होते ना, त्याच्यामुळे मला वाटतं पाऊस सुरू होईल आता 2-3 दिवसात होईलच चालू, कारण इतकं गरम होते ना. तर हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, बापरे इंग्लिशच्या तर 4-4 वेळा. एवढं कसं काय रे, एवढं कसं काय. येणार नाही तो आता, त्याने कपडे चेंज केलीत ना म्हणून. तर बुक्स बघूया त्याचे कसे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त मलाच एक्साइटमेंट आहे की बाबा कसे बुक्स असतील रुद्राचे. किती सारे बुक आहेत, एवढे बुक. बापरे, आम्हाला 4वी-5वीला पण इतकी पुस्तकं नसायची, पण 9वी-10वीत गेलो ना एवढी पुस्तकं यायची, माहिती आहे तुला. तर हे वेगळीच आहेत बघा, वेगळीच सगळे बुक्स आहेत त्याचे. काय मागच्या वर्षी होतं तेच असणार आहे, त्याच्यापेक्षा काय वेगळं नसणार आहे ज्युनियर आणि सिनियर मध्ये. हिंदी मागच्या वर्षी हिंदी पण होता त्याला, आता ह्या वर्षी पण हिंदी. हे काय, हे हिंदीचं वाटतं. सेमच असंच बुक होतं मागच्या वेळेस, फक्त अ से आ पर्यंत होतं. आता ह्यांनी 12 पण दिली बहुतेक. अरे बापरे, किती लवकर 12 आली रुद्राला. रुदू मावशी बोलवती, जा बघ जा काय म्हणते. वरून उडी मारून जा, वरून उडी मारून जा. तर हा त्याचा कसं बघून आणला का, एवढी छोटी कंबर बसल ना त्याला. तर हा रुद्राचा युनिफॉर्म कशाचा, हा 2च युनिफॉर्म आहे याच्यामध्ये, 2 पॅन्ट आणि 2 टी-शर्ट आहेत आणि 2 सॉक्सचे पेअर आहेत. कसला कलर आहे, मागच्या वेळेचा रेड बरा होता, ते खराब पण होत नव्हतं. वडोदरामध्ये झालेले युनिफॉर्म तयार झालेले आहे, त्याच्यावर लिहिलंय. 2च मिनिटं पंखा बंद केला, कसला पसीना आला. तर याचा कलर अजिबात इतका काय खास नाही आहे आणि कपडा पण काय एवढा म्हणजे क्वालिटी नाही. तरीच म्हणले एवढं कसं काय स्वस्त दिले. 1400ला 2 दिलेत आणि बुक्स काहीतरी 1800चे आहेत.